अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वयंभक्तो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या कृपासिंधू स्वामी या यूट्यूब चॅनलवर। या ठिकाणी मिळतात स्वामी सेवेबरोबर अनेक प्रश्नांची उत्तरं। स्वयंभक्तो आपणा सर्वांना माहितीच आहे की येत्या 20 मार्च रोजी आपल्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा आहे आणि आपल्या सर्व स्वयंभक्त स्वामी समर्थ सेवेकरांसाठी ही एक आनंदाची पर्वणी आहे। बऱ्याच स्वयंभक्त समर्थ सेवेकरांनी या प्रकट दिनाच्या निमित्तानं अनेक प्रकारची सेवा उपासना केली असेल, त्या दिवसाचं स्वामींच्या पूजेचं नियोजन केलं असेल, अनेक प्रकारच्या सेवा उपासनाही केल्या असतील आणि आपण हा दिवस अत्यंत आनंदात उत्साहात साजरा करणार आहोत। या कलियुगामध्ये दुःखी पीडित असह्य अशा सर्वसामान्य लोकांसाठी स्वामींनी आपला अवतार कार्य सुरू केलं। दत्त महाराजांचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज, त्यानंतर श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी कर्दळी वनामध्ये 300 वर्षाची घोर तपश्चर्या केली आणि त्यानंतर आपल्या सर्वांना माहीत आहे एक चेंचू आदिवासी या कर्दळी वनामध्ये झाडं तोडण्यासाठी गेला। तो ज्या झाडावर चढला, ज्या ठिकाणी झाडं तोडत होता त्या झाडाखाली एक वारुळ होतं आणि त्या वारुळामध्ये आपले स्वामी महाराज तपश्चर्येसाठी बसले होते। स्वामींचा अवतार कार्य पुन्हा सुरू होण्यासाठी त्या चेंचू आदिवासीची कुऱ्हाड त्या वारुळावर पडली आणि त्या वारुळातून रक्त व्हायला लागलं। त्यानं खाली येऊन पाहिलं की रक्त कुठून येतंय। मग त्यानं वारुळाची माती बाजूला केली आणि त्याच्या लक्षात आलं की आत कोणीतरी थोर महापुरुष बसलेला आहे आणि या चेंचू आदिवासीच्या निमित्तानं स्वामींनी आपलं अवतार कार्य या कर्दळी वनामध्ये पुन्हा सुरू केलं आणि तेच म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज। स्वामींचा प्रगट दिन सोहळा हा आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आनंदाचा दिवस आहे, कारण का आपल्या सर्व समर्थ सेवेकरांसाठी स्वामी भक्तांसाठी स्वामी म्हणजे आपली आईच आहे आणि आई जसं लेकराला सांभाळते तसं स्वामी महाराज आपल्या भक्तांची काळजी घेत असतात। आपण स्वामींची सेवा करत असताना आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात, अनेक मागणं असतात, अनेक इच्छा असतात आणि आपण ह्या इच्छा आपले प्रश्न समस्या घेऊन स्वामींच्या समोर जातो, स्वामींना विनंती करतो आणि स्वामींना आपण या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामींना मनोमन प्रार्थना करत असतो। पण आजच्या या प्रकट दिनाच्या निमित्तानं आपण स्वामींकडं काय मागावं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, कारण का आपल्याला स्वामींकडं काय मागावं हेच मुळात कळत नाही। आपण स्वामींना म्हणतो की स्वामी महाराज या ब्रह्मांडाचे नायक आहेत, या कलियुगाचे चालक मालक पालक आहेत आणि आपण मात्र साध्या क्षुल्लक गोष्टी स्वामींकडे मागायला लागतो। आपल्याला कळत नाही की स्वामींच्या समोर उभं राहून स्वामींकडे काय मागावं। तर आजच्याही व्हिडिओमध्ये या स्वामींच्या प्रकट दिनाच्या निमित्तानं स्वामींकडे काय मागणं मागावं हेच आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्याच्या अगोदर स्वामींच्या या प्रकट दिनाच्या निमित्तानं तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणती सेवा सुरू केली ती सेवा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। तर स्वयंभक्तो आपल्याला माहीत आहे आपण सर्वसामान्य माणसं आणि आपल्या मनामध्ये अनेक इच्छा आकांक्षा प्रश्न समस्या दडलेल्या असतात आणि त्या समस्या सोडवण्यासाठी आपले प्रश्न मार्गी लागण्यासाठी आपल्या अपेक्षापूर्तीसाठी आपण काय करतो, स्वामींचा धावा करतो आणि मग माझा हा प्रश्न सुटला की मी स्वामींची ही सेवा करतो, स्वामी माझं हे काम होऊ दे, मी सारामृताची 108 पाठ करतो, स्वामी महाराज माझा हा प्रश्न मार्गी लागला तर मी एवढी जपसंख्या पूर्ण करतो। असं आपण दररोज काही ना काही मागणं स्वामींसमोर मागत असतो। पण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि स्वामींच्या या प्रकट दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्व समर्थ सेवेकरांसाठी स्वामी भक्तांसाठी एक कळकळीची विनंती करतो की तुम्हाला जर स्वामींकडे काय मागायचं असेल तर एकच गोष्ट मागा। आपल्या दिंडोरीपीडित मार्गामध्ये सकाळी 10:30च्या नैवेद्य आरतीमध्ये आपण स्वामींना विनंती करतो, इतुके देई दीन दयाळा नच तव पद अंतरारे। याचा अर्थ काय, स्वामी मला फक्त एकच मागणं द्या, एकच दान मला द्या की काय करा की तुमच्या चरणापासून मला कधीच अंतर देऊ नका, मला नेहमी अखंड माझा शेवटचा श्वास असेपर्यंत तुमच्या चरणाजवळ मला जागा द्या, त्या चरणापासून मला कधीच दूर करू नका। एवढं एक आणि एकच मागणं आपण स्वामींकडे मागलं पाहिजे। आणि जेव्हा आपण अनन्य भावानं स्वामींची सेवा करतो, कुठल्याही इच्छा अपेक्षा प्रश्न मनामध्ये ठेवत नाही, सगळं काही स्वामींच्या चरणाजवळ अर्पण करतो आणि स्वामींना विनंती करतो की स्वामीराया फक्त मला तुमच्या चरणाजवळ जागा द्या आणि तुमची अखंड सेवा करून घ्या। हे ज्या वेळेला हे एक मागणं आपण मागतो त्यावेळेला स्वामींचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्या पाठीमागं असतो आणि स्वामी महाराज तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये पुढचं नियोजन आपोआप तुमच्यासाठी चांगलं करून ठेवतात।
आपल्याला काही मागावं लागत नाही. त्यामुळं दररोज स्वामींसमोर हात जोडणं, काही ना काहीतरी मागणं मनामध्ये ठेवणं, काहीतरी विनंती स्वामींना दररोज करणं, हे मागणं ते मागणं, हे आजपासून आपण बंद केलं पाहिजे. आणि या स्वामींच्या प्रकट दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण मिळून स्वामींकडं कायम एकच मागणं मागूया, येतुके देई दीन दयाळा नच तव पद अंतरारे. आणि आपण ही सर्व सेवा करत असताना हा एक भाव जर मनामध्ये आणला आणि स्वामींची आपण सेवा करायला लागलो तर निश्चितपणे आपल्याला काही कमी पडणार नाही. आणि म्हणूनच स्वामींची सेवा ही साधी, सोपी आणि सरळ आहे. आपणच काय करतो की या सेवेमध्ये गुंता निर्माण करतो, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. तर स्वामी सेवेमध्ये अशा कोणत्याही गोष्टीला तारा नाही. फक्त एका ठिकाणी स्थिर बसा, स्वामींचं नामस्मरण करा, दुसरी कोणतीही गोष्ट मनामध्ये आणू नका. सकाळ, दुपार, संध्याकाळ, जाता येता, उठता बसता, चालता बोलता फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ या गोष्टीचं नामस्मरण करायला चला. कारण का स्वामींच्या नामामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे की श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे. तुम्हाला जे जे काय पाहिजे ते सगळं देण्याची ताकद या श्री स्वामी समर्थ या 6 अक्षरामध्ये. आणि म्हणून आपण कोणत्याही फळाची अपेक्षा न करता फक्त आणि फक्त स्वामींचं नामस्मरण, स्वामींची सेवा, श्री स्वामी चरित्र सारामृताचे पाठ, त्याचं वाचन, चिंतन, मनन आपण केलं पाहिजे. आणि स्वामी सेवा करत असताना या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण सर्वजण स्वामी सेवेमध्ये दंग होऊया. प्रत्येक घरापर्यंत श्री स्वामी समर्थ हे नाव पोहोचवूया आणि प्रत्येक घरामध्ये स्वामींची सेवा कशा पद्धतीने सुरू होईल यासाठी आपण प्रयत्न करूया. म्हणजेच काय, स्वामी सेवेचा प्रचार आणि प्रसार करूया. तर स्वामी बघतो, स्वामींच्या या प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींकडं आपण कोणतं मागणं मागावं हे मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये काही चुकलं असेल तर मला मोठ्या मनानं माफ करा, पण मला जे वाटतं ते मी तुम्हासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं तुम्हाला हा जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त समर्थ सेवेकरी स्वामी भक्तांच्यापर्यंत शेअर करा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सेवा करूया, सेवेकरी घडवूया. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.